नमस्कार। शरद पवारांचा अजितदादाला आणखीन एक मोठा धक्का। पाहुयात काय आहे सविस्तर बातमी। ज्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार पराभूत झाल्या त्याच बारामतीतून अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लाईन ठरली आहे। अशातच ज्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा दबदबा आहे तिथेच पक्षाला भगदाड पडले आहे। माजी महापौर शहरातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेत्यांना पक्षात सामावून घेत शरद पवारांनी अजित पवारांना धक्का दिला आहे। पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। विशेषतः अजित पवारांचे या पट्ट्यात वर्चस्व आहे। मात्र इथेच अजित पवारांना धक्का बसला आहे। 2 माजी महापौर 4 पदाधिकाऱ्यांसह 24 स्थानिक नेत्यांनी अजित पवारांची साथ सोडली। अजित गव्हाणेंनी आपल्या समर्थकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पुण्यातील मोदी बागे शरद पवारांच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळालं नाही। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जबरदस्त यश मिळवले। 10 पैकी 8 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते शरद पवारांच्या बाजूने झुकल्याची चर्चा आहे। त्यातच पिंपरी चिंचवडमधील मोठा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने या चर्चेंना हवा मिळाली आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।